राजवाडा प्रतिष्ठान शिर्डी शहर नवरात्री उत्सव मंडळानं नव्यानं सुरू केलेल्या नवरात्री उत्सवाला दुसऱ्याही वर्षी भाविकांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी करत उदंड प्रतिसाद दिलाय। नवरात्री उत्सव म्हणजे विशेष करून 9 दिवस श्री देवी मातेची आराधना, दैनंदिन पूजापाठ आणि देवी मातेसमोर दांडिया खेळून आपला आनंद साजरा करण्याची लकी ड्रॉ मध्ये सहभागी होण्यासाठी शेकडो महिला भगिनींची उपस्थिती लाभली आहे। राजवाडा प्रतिष्ठानच्या शिस्तबद्ध व नियोजनबद्ध नवरात्री दांडिया उत्सवाचा मेगा लकी ड्रॉ सोहळा शिर्डी शहराचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संदीप सोनोने, छोटे बापू दत्ता कोते आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलाय। यात फ्रीज, वॉशिंग मशीन, पिठाची गिरणी, सायकल यांसह तब्बल 51 मेगा बक्षिसांचं वाटप करण्यात आलंय। राजवाडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्री उत्सवाच्या 9 दिवस भव्य लकी ड्रॉ, अन्नदान यांसह दांडिया उत्सवासाठी अनेक मान्यवर भेट देत शुभेच्छा दिल्यानं प्रतिष्ठानचे संस्थापक सचिन गायकवाड, नितीन धिवर, नवरात्री उत्सव मंडळाच्या आयोजक सौ शिल्पा गायकवाड, सौ सोनाली धिवर यांसह कार्यकर्त्यांनी या उत्सवाला उदंड प्रतिसाद मिळाला। याबद्दल नतमस्तक होऊन सर्वांचे आभार मानले। तर लवकरच या सर्व माता भगिनींना देवदर्शनासाठी एक धार्मिक सहल काढणार असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। निमित्तानं राजवाडा प्रतिष्ठानच्या पुढाकारानं या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सुधीरजी महाराज, आमचे मित्र संदीप सोनोने यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम होता। ते माझे मित्र आणि सहकारी नितीन भाऊ, सचिन भाऊ, दत्ता भाऊ, सचिन भाऊ आणि उपस्थित असलेले पुण्याहून आलेले माझे मित्र राहुल भाऊ, शुभम भाऊ आणि उपस्थित असलेले बंधू आणि भगिनी यांचं मी प्रथमतः या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आलेल्या सगळ्या भाविकांचं मनापासून स्वागत करतो। खरं म्हणजे राजवाडा प्रतिष्ठान हे एक सामाजिक बांधिलकी जपणारं असं एक प्रतिष्ठान आहे। नेहमी सर्वसामान्य माणसांना मदत करणारं हे प्रतिष्ठान सातत्याने सामाजिक असेल, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रामध्ये कुठल्या प्रकारचं लोकांना मदतीचा हात त्यांचा कायम लोकांच्या पाठीशी राहतो। आणि मी आईच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो, भविष्य काळामध्ये काही डिसेंबरमध्ये काही निवडणुका लागतील, या भागामध्ये नितीन भाऊ गायकवाड असतील आणि सचिन भाऊ गायकवाड असतील आणि नितीन भाऊ देवरा असतील, या सगळ्या लोकांना आपल्याला नगरपालिकेमध्ये पाठवायचं एवढीच आपली शुभेच्छा। आणि आई जगदंबाच्या आशीर्वादाने, साईबाबांच्या आशीर्वादाने, सुधीर महाराजांच्या आशीर्वादाने मी तुम्हाला आज शब्द देतो, हे दोन्ही पण नगरसेवक ते किंवा ते आमच्या वहिनी या चारीपैकी कोणतरी 2 जण नक्कीच त्या सभागृहात जातील एवढी मी इच्छा आज व्यक्त करतो। आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने म्हणजे संदीप भाऊ असतील, तुम्हाला यायला घ्या संदीप भाऊ आपल्याला या सगळ्या भागामध्ये हे सगळे कार्यक्रम करतात। या सगळ्या मान्यवरांना विनंती करतो, एक चांगल्या प्रकारचे दोन्ही युवा नेते या परिसरामध्ये सातत्याने चांगला उपक्रम घेऊन आज 9 दिवसापासून हा उत्सव चालू आहे। या उत्सवाच्या निमित्ताने चांगल्या प्रकारचं बक्षीस वितरण केलेलं आहे। चांगल्या प्रकारचं साड्या असतील, झालं का 10 दिवस सातत्याने चालू आहे। या दोघांसाठी राजवाडा प्रतिष्ठान त्याच्यामध्ये उभे भाऊ असतील, आणखी त्यांचे सहकार्य हात वर करून टाळ्या वाजवा, हात वर करून 800 बक्षीस वाटले, मोठे हात टाळ्या वाजवा। या 9-10 दिवसामध्ये 800 बक्षीस वाटण्याचा एकमेव ही राजवाडा प्रतिष्ठान होते। त्यांनी चांगल्या प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रम घेतले आणि महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली। त्याबद्दल दोन्ही मान्यवरांचं मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो का त्यांना भविष्य काळामध्ये चांगला यश देवो, त्यांचं आरोग्य चांगलं, सुखाचं, समृद्धीचं राहावं असं साईंच्या चरणी प्रार्थना करतो, आईच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। सर्वप्रथम शिर्डीकरांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक राजवाडा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य। तर आज 9वा दिवस होता आणि सर्व महिलांनी खूप एन्जॉय केला आणि तसेच आम्ही आज मोठा लकी ड्रॉ ठेवलेला होता। तर त्यात महिलांना खूप सारे बक्षिसे, आम्ही 51 बक्षिस आज बक्षिस वितरण केलेलं आहे। तरी सर्व महिलांना गिफ्ट लागले, पण त्यांना असं त्यांच्या डोळ्यातून म्हणजे असे त्यांचे आनंदाश्रू होते। तर तेच खऱ्या अर्थाने ते त्यांचा देवी मातेचा प्रसाद होता। तर मी एवढंच सांगेन
सर्व महिलांना सांगू इच्छिते नाही, त्यांची खूप खूप आभार मानते मी तर ते आमच्या नवरात्र उत्सवामध्ये सामील झाल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. तर आनंद झाला की आम्हाला हे ग्राउंड कमी पडलेलं आहे तर अशी रेकॉर्ड ब्रेक गर्दी बघायला भेटली आज आम्हाला. तर त्यातच आमचं देवी मातेचा प्रसाद आम्हाला भेटलेला आहे आणि खूप सगळा आनंद झालेला आहे. आणि अशीच परंपरा आम्ही पुढील वर्षी पण चालू ठेवणार आहोत. तर सर्व महिलांनी आम्हाला सहकार्य करावे हीच माझी नम्र विनंती. संस्थापक श्री माननीय सचिन भाऊ गायकवाड आणि नितीन भाऊ धिवर यांनी पण आम्हाला खूप सारं असं आमच्यावर म्हणजे जबाबदारी सोपवलेली होती पण ती आम्ही पूर्णपणे पार पाडली आणि त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहिलो. तर आम्हाला खूप असं आनंद होत आहे की त्यांच्या जबाबदारीला आम्ही यशस्वीपणे पार पाडली आणि असं आम्हाला वाटतं आणि आम्हाला पण खूप छान वाटलं का आम्ही पण असं यामध्ये सहभाग घेऊन. तर खूप आनंद झाला आणि दिवसभराचा थकवा पण इथं आल्यानंतर निघून जातो. उबाळे आणि त्याचा मित्र परिवार आदित्य पारखे, अनिकेत धिवर आणि तसेच सौरभ उबाळे या मुलांनी पण आम्हाला खूप सहकार्य केलं. त्यांचे मी खूप खूप आभारी आहे. त्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला साथ दिलेली आहे आपले पत्रकार राजूभाऊ बनकर यांची मी खूप खूप आभारी आहे. प्रथम राजवाडा प्रतिष्ठानतर्फे सर्व माझ्या शिर्डीवासियांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर आमच्या म्हणजे जसं वर्ष होतं तशी आमची एक नवरात्रीची एक तयारी असते की आपण नवरात्री निमित्त काही ना काही ठरवत असतो. ते वर्षभरापासून आमची तयारी चालू असते आणि आज इथे जे आम्ही मेगा बक्षीस वाटलेली आहेत खूप खूप मोठी ते आमची एक स्वप्नपूर्ती झालेली आहे. 2 वर्षामध्ये आज प्रथम वर्षी हे झालंय की आम्ही एवढी मोठी बक्षिसं वाटली, तेही आई जगदंबेच्या कृपेने. आणि आमच्या या कार्यक्रमास माननीय श्री कैलास बापू कोते पाटील साहेब आणि तसेच इतर मान्यवर हजर होते. तर आज राजवाडा प्रतिष्ठानतर्फे मी मनापासून त्या सर्वांचे आभार मानते की त्यांनी आम्हाला त्यांचा मोलाचा वेळ इथे दिला, आमच्यासोबत वेळ घालवला. त्याबद्दल त्यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते. आणि खरंच आजचा कार्यक्रम बघता आज मनाला खूप समाधान होत आहे. प्रत्येक जी महिला आहे त्या म्हणजे प्रचंड उत्साहात, त्यांचा उत्साह बघता एवढं मनाला आनंद होत होता. कोणतीही महिला असू द्या, इथे एवढी गर्दी झालेली होती, खूप गर्दी झालेली होती आज. पण असं म्हणजे कुणाला धक्काबुक्की वगैरे का असं कोणी लाजून खेळत नव्हतं. काय मनसोक्तपणे महिला आनंद घेत होत्या या कार्यक्रमाचा. 1 वाजला तरी महिला थांबण्यास तयार नव्हत्या. म्हणजे इथे फक्त काय गरबा म्हणूनच नाही तर एक शेवटी मस्त डान्सही होतो. सगळ्या जणी मिळून, ज्यांना गरबा नसेल जमत, काही महिलांना नाही जमत गरबा, तर त्या सुद्धा इथे येऊन मनसोक्तपणे नाचतात. एखाद्या लहान बाळासारखा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असतो. ते बघून मनाला खूप खूप समाधान वाटते की आपण त्यांच्या या आनंदाला आम्ही कुठेतरी खारीचा वाटा उचललेला आहे. याबद्दल आम्हाला खरंच खूप समाधान वाटते. आणि आमच्या या कार्याला आईच आम्हाला समर्थन देत आहे, आईच आम्हाला पाठिंबा देत आहे. त्याबद्दल आईच्या असेच आमच्यावरती आशीर्वाद असावेत. आणि इथून जे काही आता हा 9वा दिवस होता तर तरी कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झालेली होती आणि हा कार्यक्रम एकदम व्यवस्थितपणे पार पाडला. त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानते. मान्यवरांसहित तिथे जेवढ्या पण माझ्या माता भगिनी उपस्थित राहतात, आई जगदंबेच्या रूपामध्ये त्या साक्षात येऊन आशीर्वाद देतात, त्यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज 9वा दिवस आहे नवरात्रीचा. तसेच पहिल्या दिवसापासून जेवढी गर्दी होती आज त्याच्यापेक्षा जास्त गर्दी झालेली होती आणि सगळे मनसोक्त खेळत होते आज. आणि एवढी गर्दी वाढली की मैदान कमी पडलं, इकडे रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली. आणि आम्हाला पण आनंद झाला की एवढी गर्दी, म्हणजे आम्ही एवढी अपेक्षा पण केली नव्हती. गर्दी बघून आम्हाला म्हणजे एवढा आनंद झाला की अपेक्षेच्या बाहेर लोक खूप म्हणजे दूर वरून असं माहिती, इकडच्या लोकांनी माहिती देऊन दूरच्या गावचे लोक सुद्धा या आमच्या आनंदात सहभागी झाले.
खूप आणि आम्ही इथे एन्जॉय केला 10 दिवस. अशीच पुढच्या वर्षी गर्दी राहो हीच मातेच्या चरणी प्रार्थना. राजू, तुमचं आभार मानतो का मागच्या वर्षी आपण असंच गणपतीच्या वेळेस भेट झाली त्यावेळेस तुम्ही आम्हाला सांगितलं का तुम्ही नवरात्र उत्सव साजरा केला पाहिजे. तुमचा आदेश मानून आम्ही नवरात्र पहिल्या वर्षी भरवलं, पण आम्हाला वाटलं नव्हतं का पहिल्या वर्षी का आम्हाला रिस्पॉन्स भेटेल, पण पहिल्या वर्षी रिस्पॉन्स मनापेक्षा जास्त भेटला. आणि या वर्षी तर मी माझ्या सर्व माता भगिनींच्या पुढे नतमस्तक होतो आणि आजची जी गर्दी पाहून आमच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आले. या माता भगिनी आज 7 वाजेपासून तर 2 वाजेपर्यंत एकही माता भगिनी इथून हल्ली नाही. तर त्या माता भगिनींचा मी पहिले सर्वप्रथम आभार मानतो आणि त्यांच्या पुढे नतमस्तक होतो. आणि त्यांनी असंच आमच्यावर मुलाप्रमाणे प्रेम करत राहावं आणि असेच आम्हाला आशीर्वाद रूपी त्यांनी कार्यक्रमाची आमची शोभा वाढवत राहावी. आणि आमचे नेते सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब जलसंपदा मंत्री, तसेच आमचे सर्व सुजयदादा विखे पाटील व आमचे खंबीर साथ कैलास बापू कोते पाटील यांचा आम्हाला नेहमीच आशीर्वाद असतो आणि त्यांचा खारीचा वाटा असतो काही कार्यक्रम घेण्यामध्ये. तर त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. आणि मी ज्या महिलांना बक्षीस लागले त्यांचे राजवाडा प्रतिष्ठानकडून व आपल्या सर्वांकडून त्यांचं अभिनंदन करतो व ज्या माझ्या माता भगिनींना बक्षीस लागले नाही त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. का पुढच्या वर्षी सगळ्यांना बक्षीस लागो अशी आई चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही विचारल्याप्रमाणे या ठिकाणी एवढी गर्दी होऊन या ठिकाणी सर्वप्रथम आपण महिलांना स्थान देतो. जे आपले मंडळाचे कार्यकर्ते असतात ते सुद्धा बाजूला असतात. तिथं सर्वात जास्त महिला कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात. महिलांना कुठेही धक्काबुक्का न लागता कार्यक्रम व्यवस्थित कसा पार पाडायचा तसे मंडळाचे कार्यकर्ते, आमचे अध्यक्ष नितीन भाऊ दिवर, कचुनाना शेजवळ, दद्दूभाऊ उबाळे, सौरव उबाळे, रोहित मोकर, आमचे मार्गदर्शक उमेश नाना शेजवळ, सचिन शेजवळ, विकी शेजवळ हे सगळे कार्यक्रमामध्ये साथ देतात. आणि बाप्पूंची आम्हाला खंबीर साथ असते त्यामुळे कार्यक्रम घेण्यात आम्हाला अडचण येत नाही. आणि अशाच महिलांनी आम्हाला प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांच्या समोर नतमस्तक होतो. आणि त्यांनी अशाच आमच्या प्रेमाचा वर्षाव करत आम्हाला पाठिंबा द्यावा अशी मी साईबाबा चरणी प्रार्थना करतो. व पुढच्या वर्षी ह्या नवरात्र उत्सव आणखी मोठा हो. आणि राजूभाऊंनी सांगितल्याप्रमाणे आज गर्दी मावत नव्हती इथं, पण राजूभाऊ एवढी गर्दी असतानाही कुठेही कोणी कोणाला धक्काबुक्का न लागता एकदम व्यवस्थित खेळ केला आणि सर्वांनी आज कार्यक्रमाचा आनंद घेतला. बाप्पू आलते, बाप्पूंचा सत्कार झाला. धनश्रीताईंचा टाइम होता सत्कारासाठी पण ताईंना पुरा अभावी येता आलं नाही त्यामुळे आज त्यांचा कार्यक्रमाला ते आता आलं नाही. त्यांना बाप्पून कार्यक्रमाला आले आणि बाप्पूंनी कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वप्रथम आमच्या मंडळाचे त्यांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी सर्व माता भगिनींनी उद्या नवरात्राचा शेवटचा दिवस दसरा तर सर्व माता भगिनींनी उद्या उपस्थित राहावे आणि बक्षिसाचा आनंद घ्यावा. आणि आमची राजवाडा प्रतिष्ठानची नितीन भाऊची असेल, माझी असेल, कचुनाची असेल, आमची अशी संकल्पना आहे तुमच्या माध्यमातून तुमचं आम्हाला असंच 10 दिवस पाठबळ मिळालं, तुमचा आशीर्वाद असाच आमच्या मागे राहो. आमची संकल्पना आहे तिघांची की आम्ही आपल्या नवरात्रामध्ये जेवढ्या महिला आलत्या तर त्यांना देवदर्शनासाठी कुठेतरी ट्रिप काढावी. तर आमची 2-4 दिवसात आमची बैठक होऊन आम्ही माता भगिनींना कुठेतरी दर्शनासाठी नेण्याचा विचार करू आणि त्यांना देवदर्शन घडून आणू असा राजवाडा प्रतिष्ठानकडून मी सांगतो. आणि परत एकदा राजू भाऊ तुमचे आभार. तुम्ही आम्हाला कार्यक्रम घेण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि तो कार्यक्रम आम्ही घेतला. पहिल्या वर्षी कार्यक्रम चांगला झाला आणि आज आम्ही बघतोय पहिल्या दिवसापासून गर्दी वाढत चालली. माता भगिनी कधी 1-1:30 वाजला तरी माता भगिनी घरी जात नव्हत्या कारण विश्वास हा खूप महत्वाचा आहे. इथं कोणत्याही मुलीची लेडीजची छेडछाड वगैरे हा असला प्रकार या ठिकाणी होत नाही. त्यामुळे महिलांना आपल्यावर विश्वास ठेवून घरचे त्यांना पाठवतात. हीच मोठी राजवाडा प्रतिष्ठानची ताकद आहे. त्यामुळे मी सर्व महिलांचे
आणि आमच्या बंधू भगिनी सगळ्यांचे आभार मानतो. त्यांनी असंच आम्हाला साथ देत राहावं आणि आई जगदंबेच्या कृपेने पुढच्या वर्षी याहीपेक्षा मोठा लकी ड्रॉ ठेवून सर्व महिलांना आपण मान सन्मान देऊ आणि ज्या महिलांना बक्षीस लागले नाही त्यांनाही कुठेतरी मान सन्मान देऊन त्यांचाही बक्षीस देऊन त्यांचा विचार करू. धन्यवाद. आज आमची नवरात्राची 9वी माळ होती व आज इथं आमच्या इथं मेगा लकी ड्रॉ होता. त्याच्यासाठी धनश्रीताई उपस्थित राहणार होत्या, काही कारणास्तव आल्या नाही. मग आमचे प्रथम नगर अध्यक्ष कैलास बापू कोते पाटील यांची उपस्थिती आमच्या कार्यक्रमात झाली व आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्या निमित्ताने कैलास बापू यांचा आम्ही मोठा सत्कार ठेवला व बक्षिसाची वाटप केली. मला बक्षीस लागलं आणि ज्या महिलांना काही बक्षीस नाही लागलं त्या महिलांचे आम्ही खूप खूप ऋणी आहे आणि अशीच आमची कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल महिलांचे धन्यवाद. धन्यवाद. राजू भाऊ, मी सर्वप्रथम या राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय श्री राधाकृष्ण विखेजी पाटील, परत युवकांचे प्रेरणास्थान माननीय श्री सुजयदादा विखे पाटील व आमचे आधारस्तंभ माननीय श्री कैलास बापू कोते पाटील व दुसरे आमचे छोटे बापू यांचा पण मी आभार मानतो. आणि सर्वप्रथम OS न्यूजचं मी प्रसार माध्यमाचं मी सगळ्यात मोठा म्हणजे आभारी आहे का त्यांनी तुमच्या माध्यमातून बाकी माता भगिनींना हा नवरात्र उत्सव काय आहे हा त्यांना कळून चुकतोय. तुम्ही जे न्यूज टाकतात त्याच्यामुळे त्या प्रसार त्या गोष्टीचा होतोय तर त्याच्यामध्ये सांगतात महिलांना सुद्धा कळतंय. याच्या अगोदर पण आम्ही 2 वर्षापूर्वी आम्हाला या गोष्टीचा कुठला अनुभव नव्हता, पण तुमच्या मार्फत आम्हाला या गोष्टीचा पूर्ण मार्गदर्शन भेटलं. त्याच्यामध्ये महिलांनी आम्हाला भरभरून प्रेम आणि प्रतिसाद पण दिला. मी त्यांचा सर्वप्रथम ऋणी आहे. इथून पुढं पण राजवाडा प्रतिष्ठान आमचं एक प्रकार म्हणजे ध्येय आहे का इथून पुढे ह्या 2 वर्ष झाले याच्यापेक्षा अजून बक्षीस जास्ती केले जाणार आहे. महिलांचे ज्यांना भेटलं नाहीये मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमासाठी मेगा लकी ड्रॉ साठी धनश्री ताई यांचं ना वेळेअभावी त्यांना यायला जमलं नाही, तरी पण मी त्यांचा आभारी आहे. आणि माननीय श्री कैलास बापू कोते पाटील यांच्या मार्फत या लकी ड्रॉचं विसर्जन झालं तर त्याच्यामध्ये ज्या महिलांना मोठमोठे लकी ड्रॉचे बक्षीस भेटलेत मी त्यांचा पण आभारी आहे, ऋणी आहे. आणि माता अंबेला मी विनंती करतो की इथून पुढे जे काही आमच्याकडून चांगले कार्यक्रम होतील महिलांसाठी ते तिचा आमच्या पाठीमागे आशीर्वाद असू द्या हीच विनंती. आणि अजून एक सांगू इच्छितो आणि सगळ्यात महत्त्वाचं मी एका व्यक्तीचा अजून आभार मानतो की ह्या कार्यक्रमासाठी त्यांनी त्याच्या स्वपणाने स्वखर्चाने म्हणजे स्वतःच्या याच्याने 1 रुपया न घेता जे खिचडी वाटप वगैरे दान वगैरे असतं त्याच्यासाठी जी त्यांनी मदत जी केलेली आहे तसा तो आमचा साहिल भाऊ त्याचा आम्ही सगळ्यात म्हणजे साहिल डोके याचा मी राजवाडा प्रतिष्ठानतर्फे खूप खूप धन्यवाद करतो. जे दद्दू भाऊ उबाळे, आकाश भाऊ उबाळे, त्याच्यानंतर रोहित मोकळ यांचा पण मी आभारी आहे की त्यांच्या टीमने ज्या मुलांनी जे प्रतिसाद करून म्हणजे एकमेकाच्या खेळीमेळीने हा जो कार्यक्रम घडवून आणला मी त्यांचे पण ऋणी आहे, आभारी आहे. धन्यवाद. विनर आहे पूनम साळे विनर आहे पहिल्या बक्षिसाचे. पहिलं बक्षीस आहे वॉशिंग मशीन व या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आपण सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज मला इथे येऊन खूप आनंद भेटला. सगळ्यात म्हणजे इथे येऊन सगळ्यात जास्त सुख भेटलेलं आहे. आज खूप छान वाटलं. आणि राजवाडा प्रतिष्ठानतर्फे मला आज TV भेटलेला आहे. सचिन भाऊ यांचं खूप मी अभिनंदन करते. ड्रॉ मध्ये एक सायकल लागली आहे आणि ती राजवाडा प्रतिष्ठानकडून लागली आहे. त्यांचं मी खूप आभार मानते की त्यांनी मला आज ही सायकल दिली. आज मला खूप गरज आहे त्या सायकलची आणि ती मी नाही का देवीकडे मी प्रार्थना केली होती की मला भेटू दे म्हणून ती आज मला भेटली. त्याच्यामुळे मी आभार मानते त्यांचे.
राहिला मी कणकुरी रोड वृद्धाश्रम पशी आहे, तिकडनं येते मी इथं खेळण्यासाठी आणि खूप आनंद भेटतो मला इथं खेळून. निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. राजवाडा प्रतिष्ठानमुळे आज आमच्या घरी एक नवीन वस्तू आली, त्याबद्दल मी राजवाडा प्रतिष्ठानचं आभार मानते. धन्यवाद. दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. उद्या सुद्धा प्रत्येक महिलांनी लक्ष ठेवायचंय. उद्या सुद्धा गरब्याचा कार्यक्रम राहील, म्हणजे टिपऱ्याचा कार्यक्रम राहील. उद्या सुद्धा सर्वांनी यायचंय. मीना सचिन घुले यांना एक पिठाची गिरणी राजवाडा प्रतिष्ठान यांच्याकडून कर्माच्या निमित्ताने सप्लिमेंट राहिले आहे. दसऱ्याच्या निमित्ताने सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. सायकल श्रद्धा सोनवणे कांचन साना आहे का? कांचन साना आहे का? सद्गुरु साईनाथ महाराज की जय. मीना घुले एक कोट. चला धन्यवाद. चित्रा पगारे आहे का? या पटापटा. सुनीता केदारे आहे का? कोमल आरणे. प्रतिभा साळवे आहे का? प्रतिभा साळवे पण दे या. समीक्षा गायकवाड मूर्ती काढतो. गायकवाड तुमचं काय आहे ना? चल पटकन. गौरी शिरसाट आहे का? गौरी शिरसाट आहे का? लक्ष्मी बनकर आहे का? लक्ष्मी बनकर आहे का? चला पटकन. लता गुले आहे का? ये करे शेतो. शाहूबाई रोकडे आहे का? शकुंतला वावळे माया पगारे गौरी तेजाळे. पायल आहे का? पायल आयरे गायकवाड. सकुबाई गायकवाड. नीता वाघ नाही का? श्रद्धा मोरे आहे का? काजल साळवे रवी साळवे बनवा साडी घ्यायला. पुष्पा भालेराव आहे का? शीतल साळवे आहे का? वंदना साळवे आहे का?
सीमा कांबळे येते का? लता त्रिभुवन, लता येवळ कोणते त्रिभुवन आहे? प्रज्ञा पगारे, पूजा शेजवळ का? या 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 विमल दुशी, इंदुबाई चव्हाण, इंदुबाई चव्हाण आहे का? चला चला उषा संदीप कुराडे, भाग्यशाली शेरे, चंदा दिवे, दुसरी काय रे पुढे? उषा शेजवळ, शोभा साळवे आहे का? कमल शेजवळ, संगीता इंगळे, चंदा शेजवळ, काय नाही आम्रपाली गायकवाड, आरती भांड, श्रद्धा गरुड आहे का? बेबी त्रिभुवन आहे का? निर्मला गुले आहे का? तर सासूच आहे निर्मला. सुनीता शिंदे आहे का? श्रेमन सोयशे आहे का? निर्मला बोकर आहे का? निशा बोरणे आहे का? निशा बोरणे आहे का? तिकडे निशा बोरणे आहे का? रेखा उकंडे आहे का? सोनाली इंगळे आहे का? कुसुम शिरसाट आहे का? पवार आहे का? ज्योती पवार, ज्योती शंकर कुराडे, अश्विनी जावळे, ठिकाण सोनाली साळे आहे का? सुरेखा शेजवळ, ज्यांना ज्यांना मोठे बक्षीस लागले त्यांनी सगळ्यांनी खाली मुलाखत द्या. बोलचडे या. खुश खबर, शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन. बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही. आमच्याकडे समोसा खारी, पट्टी खारी, रोल खारी, चीज खारी, टाय बटर, सुपा बटर, पिस्ता टोस्ट, इंदोरी टोस्ट, स्टार टोस्ट, रोट, बटर, डोनट, बनपाव, मस्का पाव, साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर, चीज, श्रीखंड, मँगो लस्सी, दूध, दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध.
आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी. प्रोप्रायटर मयूर चौधरी पाटील. मोबाईल क्रमांक 84 32 32 20 05.